नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा देणारे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आता दिवसा आणि रात्री किती घंटे वीज मोफत सोडणार आहे. आता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. शेतकऱ्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आता त्यानंतर जागतिक हवामान बदल किंवा अनियमित पर्जन्यमान यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे. अशा वेळी शेतकरी वर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकरी पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मार्च 2024 अखेर 47,41,000 इतके कृषी पंप ग्राहक असून या ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येते. एकूण ग्राहकापैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकाच्या सध्याच्या एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहेत. प्रामुख्याने या विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिनीवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास फ्री वीज योजनेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. जून 2024 महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याची घोषणा केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलांचा वापर उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अशक्त शक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत्व मोफत वीज पुरवण्यात येणार आहेत. याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्यादृष्टीने त्याची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यात येत आहे. ही योजना 5 वर्षांसाठी राबवण्यात येत असून त्याचा कालावधी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सध्या योजनेचा आढावा घेऊनच पुढील कालावधीत येणार आहे. राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतकरी पंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतकरी पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. त्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही योजना महावितरण कंपनीतर्फे राबवण्यात येते. शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येत आहे. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 6,985 कोटी रुपये अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी रुपये असे वार्षिक वीज दर सवलतीसाठी प्रतिवर्ष 14,760 कोटी रुपये शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहे. मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आले आहे. यामुळे शेतकरी शेती करण्यासाठी विजेची सुलभतेने उपलब्धता होऊ शकेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.